राहुलदादा सारखा असावा, सर्वसामान्यांची सगळी कामं करणारा आमदार आम्हाला मिळाला आहे. कोणती विकास कामं केलीत? गावातला एकही रस्ता असा कुठं नाही. शाळेसंदर्भात मदत करतात, आरोग्य संदर्भात मदत करतात. आमचा तालुका जवळजवळ निम्मा PMRDत गेलेला आहे. नमस्कार, मी श्रीशैल स्वामी फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण काही मतदारसंघांचा आढावा घेतोय. आज सध्या आपण दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. इथल्या मतदारांचं नेमकं मत काय हे जाणून घेण्यासाठी आपण या मतदारसंघामध्ये आलो आहोत. नेमका आमदार कसा असला पाहिजे या विषयावरती जाणून घेऊयात. आपण आपल्यासोबत काही मान्यवर आहेत. काय सांगाल, तुमचं मत काय की आमदार कसा असला पाहिजे नेमकं? मी शब्बीर सय्यद, राहणार यवत तालुका, दौंड जिल्हा, पुणे. आमच्या तालुक्याचा आमदार हा पुढील त्याच्या डोक्यात नियोजन असणारा असा असावा, कारण आमचा तालुका जवळजवळ निम्मा PMRDत गेलेला आहे. पुढं भयंकर इथं लोकसंख्या वाढणार आहे. त्याचं नियोजन करणारा, त्याच्या डोक्यात ते सगळे विचार असणारा आमदार राहुलदादा सारखा असावा, कारण राहुलदादाचं 10 वर्षाचं आम्ही काम पाहतोय. कुठलीही जातपात न पाहता, तो कुठला आहे काय आहे न पाहता सर्वसामान्यांची सगळी कामं करणारा आमदार आम्हाला मिळाला आहे. आणि तसाच आमदार आम्हाला पुन्हा मिळावा हे मला स्वतःला तरी तसं वाटतंय. तुम्ही म्हणलात की आता राहुल दादांनी कामं केलेत, हो. तर कोणती विकास कामं केलेत नेमके तुम्ही 10 वर्षामध्ये सांगा. साधारण आमच्या गावापुरतं बोलायचं झालं तर 30-35 कोटी रुपयाची वॉटर सप्लाय स्कीम आता चालू आहे. गावातला एकही रस्ता असा कुठं नाही की जे वाडीवर रस्त्यावर जायला रस्ता नाही असं हुडकून सुद्धा तुम्हाला कुठं मिळणार नाही. प्रत्येक वाडीवर रस्ते गेलेला आहे. पाण्याची सोय आता कार्यरत काम चालू आहे, ते थोड्या दिवसात तेही होईल. शाळेसंदर्भात मदत करतात, आरोग्य संदर्भात मदत करतात. आमच्याकडं शासकीय रुग्णालय इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू आता की अजून 1-2 वर्षानंतर ते अगदी मोठ्या प्रमाणात ते तिथं सगळ्या सुविधा उपलब्ध होतील. एक काळ असा होता की तिथं दिवसभरात 50 पेशंट सुद्धा जात नव्हते. आता सकाळी जर तुम्ही दवाखान्यात जाऊन बघितलं तर कमीत कमी 500-600 लोकांची तिथं लाईन लागलेली असती. इतका जोरात दवाखाना चालतो तो. तर अशा प्रकारचं मत सध्या या मान्यवरांनी किंवा इथल्या नागरिकांचं आहे की दौंडमध्ये राहुल कुल यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विकास केल्याचं ते सांगतात. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमका कौल मतदार नेमकं कसं देतात हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी श्रीशैल स्वामी फॉर द पीपल न्यूज.